वैभवलक्ष्मी व्रतकथा. एक फार मोठे शहर होते. त्या शहरात लाखो लोक राहत होते. पूर्वीच्या काळी लोक एकमेकांच्या संगतीत राहत आणि उठत बसत असत. पण नव्या जमान्यात माणसाचा स्वभावच वेगळा बनलेला आहे. या शहरातली सगळी माणसे आपापल्या कामातच मग्न होती. काहींना तर कुटुंबातल्या माणसांचीही पर्वा नव्हती. भजन, कीर्तन, भक्ती, परोपकार, दया, माया वगैरे सांस्कृतिक गोष्टीही कमी झाल्या होत्या. दुराचारांना पार नव्हता. दारू, जुगार, रेस, सट्टा, व्याभिचार, चोरी वगैरे अनेक गुन्हे शहरात सर्रास होत होती. अशी एक म्हण आहे की हजारो निराशेच्या गोष्टीत एक अमर आशा लपलेली असते. त्याप्रमाणे शहरात इतका मोठा दुराचार असूनही त्यात काही चांगली माणसेही राहत होती. अशा चांगल्या माणसात शीला आणि तिचा पती यांचा संसार गणला जात होता. शीला वृत्तीने धार्मिक आणि संतुष्ट होती. तिचा पतीही विचारी आणि सुशील होता. ती पती-पत्नी इमानदारीने जगत होती. ती कधी कोणाची निंदा नालस्ती करीत नसत आणि ईश्वर भक्तीत सुखाने कालक्रमणा करीत. आदर्श असा त्यांचा संसार होता आणि शहरातले लोक त्यांच्या संसारी जीवनाची वाखाणणी करताना थकत नसत. शीलाचा संसार याप्रमाणे सुखात चालला होता. पण म्हणतात ना, कर्मगती काही निराळीच असते. विधात्याचा लेख कोणी वाचू शकत नाही. माणसाचे भाग्य एका घडीत राजाचा रंक बनवते आणि रंकाचा राजाही बनवते. न जाणो शीलाच्या पतीला मागील जन्माचे कर्मफळ भोगण्याचे कदाचित बाकी असेल. त्यामुळे त्याला वाईट संगत लागली. संगतीचा परिणाम म्हणून एका रात्रीत कोट्याधीश होण्याची स्वप्ने तो पाहू लागला. भलत्याच धंद्यात तो पडला आणि करोडपती होण्याऐवजी रोडपती झाला. रस्त्यातील भिकाऱ्याप्रमाणे त्याची हालत झाली. शहरात दारू, जुगार, सट्टा, रेस, चरस, गांजा वगैरे वाईट सवयी फैलावल्या होत्या. शीलाचा पती त्याला दारूचे व्यसन जडले. रातोरात श्रीमंत होण्याच्या लोभात दोस्तांच्या चिथावणीने त्याला रेस, जुगार खेळण्याचा नाद लागला. थोडेफार शिल्लक राहिलेले पैसे आणि बायकोचे दागिने वगैरे सर्व काही तो गमावून बसला. एक काळ असा होता की आपल्या सुशील पत्नीच्या सहवासात तो आनंदात आणि मजेत राहत होता आणि ईश्वर भजनात सुखाने आपला काळ घालवित होता. त्याऐवजी आता घरात दारिद्र्य आणि उपासमार आली. पूर्वी सुखाने खायला प्यायला मिळत होते. त्या ठिकाणी आता 2 वेळ पोटभर जेवण मिळायचेही वांदे पडले आणि नवऱ्याच्या शिव्या खायची शीलावर पाळी आली. शीला सुशील आणि संस्कारी स्त्री होती. पतीच्या वर्तनाचे तिला खूप दुःख होत होते. पण परमेश्वरावर भरवसा राखून आणि मन मोठे करून ती सर्व काही सहन करी. अशी म्हण आहे की सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे अवश्य येतेच. त्यामुळे दुःखानंतर एक दिवस सुख येईलच अशी श्रद्धा ठेवून प्रभुभक्तीत ती लीन झाली. अशा रीतीने दारुण दुःख सहन करता करता आणि प्रभुभक्तीत दिवस घालवता घालवता एक दिवस दुपारी तिच्या दरवाजात कोणीतरी येऊन उभे राहिले. शीला विचार करू लागली की माझे घर दुःखाने आणि दारिद्र्याने भरले आहे. अशा वेळी माझ्याकडे कोण आले असावे बरे? तरी पण आपल्या दारी आलेल्यांचे स्वागत करण्याचा आर्यधर्माचा संस्काराची जाण असल्यामुळे ती उठली आणि तिने दरवाजा उघडला. पाहिले तो तिथे एक माताजी उभी होती. वयाने ती खूप मोठी दिसत होती, पण तिच्या चेहऱ्यावर अलौकिक तेज झळकत होते. तिच्या डोळ्यातून जणू अमृताचे थेंब पडत होते. तिचा उमदा चेहरा करुणा आणि प्रेमाने चमकत होता. तिला पाहताच शीलाच्या मनाला अपार शांती वाटली. त्या माताजीला ती ओळखत नव्हती, तरी पण तिला पाहताच तिचे मन आनंदाने भरून आले. माताजीचे स्वागत करून तिला तिने घरात नेले आणि एकुलत्या एक फाटक्या तुटक्या चटईवर मोठ्या संकोचाने तिला बसवले.
माताजी तिला म्हणाली, काय शीला, मला तू ओळखले नाहीस? काहीशा संकोचाने शीला म्हणाली, माताजी, तुम्हाला पाहून मला खूपच आनंद झाला आहे. मनाला शांत वाटत आहे. असे वाटते की कित्येक दिवस ज्यांना मी शोधित आहे त्या तुम्हीच आहात. पण ओळख लक्षात येत नाही. माताजी हसून म्हणाली, काय काय विसरलीस? लक्ष्मीजीच्या मंदिरात दर शुक्रवारी भजन होत असते. त्या ठिकाणी मी पण जात असते. तिथे दर शुक्रवारी आपली भेट होते. पती भलत्याच मार्गाला लागल्यापासून अत्यंत दुःखी झाली होती. त्या दुःखाने ते लक्ष्मी मातेच्या मंदिरात पण अलीकडे जात नव्हती. बाहेर लोकांना भेटण्याची तिला शरम वाटत होती. ती आठवण करू लागली. पण या माताजीला कधी पाहिल्याचे तिला आठवत नव्हते. तेवढ्यात माताजी म्हणाली, लक्ष्मीजींच्या मंदिरात किती चांगले भजन तू गात होतीस. अलीकडे तू तिथे दिसत नव्हतीस. तेव्हा मी विचारात पडले की तू हल्ली का येत नाहीस. तू आजारी बिजारी तर नाहीस ना? असा विचार मनात येऊन खबर काढण्याकरता मी आले. माताजीच्या या अत्यंत प्रेमळ शब्दांनी शीलाचे हृदय भरून आले. तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. माताजीच्या समोर ती हुंदके देऊन रडू लागली. हे पाहिल्यावर माताजी तिच्या जवळ गेली आणि तिच्या पाठीवर हात फिरवून तिचे सांत्वन करू लागली. माताजी म्हणाली, मुली, सुख दुःख हे ऊन आणि सावलीप्रमाणे असते. सुखानंतर दुःख येते, त्याचप्रमाणे दुःखानंतर सुख येतेच. तू मनात धीर धर आणि तुझे दुःख मला सांग. तुझे दुःख हलके होईल आणि दुःखावर काहीतरी इलाजही सापडेल. माताजीचे बोलणे ऐकून शीलाचे मन शांत झाले. माताजीला ती म्हणाली, माताजी, माझ्या संसारात खूप आनंद आणि सुख होते. माझे पतीही सुशील होते. ईश्वराच्या कृपेने पैशाच्या बाबतीतही आम्ही समाधानी होतो. पण दैवाचा आमच्यावर कोप झाला आणि माझ्या पतीला वाईट संगत जडली. त्या संगतीत दारू, जुगार, रेस, सट्टा, चरस, गांजा वगैरे वाईट सवयीवर जाऊन त्याने सर्वनाश करून घेतला आणि रस्त्यावरच्या भिकाऱ्यासारखी आमची स्थिती झाली. माताजी म्हणाली, मुली, सुखानंतर दुःख आणि दुःखापाठोपाठ सुख येतच. म्हणूनच म्हटले आहे की कर्माची गती निराळीच असते. प्रत्येक माणसाला कर्माची फळे भोगावीच लागतात. तरी पण तू चिंता करू नको. मागील कर्माचे दुःख तू आता भोगलेच आहेस. तेव्हा यापुढे सुखाचे दिवस जरूर येतील. तू तर लक्ष्मी माताजींची भक्त आहेस. लक्ष्मी माताजी ही करुणा आणि प्रेमाचा अवतार आहे. स्वतःच्या भक्ताकडे ती दयेच्या भावनेनेच पाहते. तेव्हा मनात धीर धर आणि लक्ष्मी माताजीचे व्रत कर, म्हणजेच सर्व काही ठीक होईल. लक्ष्मी माताजीच्या व्रताची गोष्ट ऐकून शीलाचा चेहरा खुलला. तिने विचारले, माताजी, लक्ष्मी मातेचे व्रत कसे करतात ते मला सांगा. ते व्रत मी जरूर करीन. माताजी म्हणाली, मुली, लक्ष्मी मातेचे व्रत अगदी सोपे आहे. त्याला वरद लक्ष्मी व्रत किंवा वैभव लक्ष्मी व्रत असेही म्हणतात. हे व्रत करणाऱ्याच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याला यश, सुख, संपत्ती प्राप्त होते. असे म्हणून माताजीने वैभव लक्ष्मी व्रताचा विधी सांगण्यास सुरुवात केली. मुली, वैभव लक्ष्मी व्रत तसे साधेसुधे व्रत आहे, परंतु अनेक लोक हे व्रत चुकीच्या पद्धतीने करतात. त्यामुळे त्याचे फळ मिळत नाही. अनेक लोक सांगतात की सोन्याच्या दागिन्याची हळद कुंकू लावून पूजा केली की ते व्रत झाले. पण तसे नाही. व्रत हे नेहमी विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीनेच केले पाहिजे, तरच त्याचे फळ मिळते. सोन्याच्या दागिन्याची पूजा करूनच जर त्याचे फळ मिळत असते तर सगळेच आज लखपती झाले असते. खरी गोष्ट अशी आहे की सोन्याच्या दागिन्याची विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली पाहिजे. व्रताचे उद्यापन विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीनेच केले पाहिजे, तरच वैभव लक्ष्मी व्रताचे फळ मिळते. हे व्रत दर शुक्रवारी करायचे असते.
व्रत करणाऱ्याने स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आणि मनातल्या मनात जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता असा जप करायचा. कोणाची निंदा करायची नाही. दिवाबत्तीच्या वेळी हातपाय धुवून एक पाट ठेवून त्यावर पूर्वेला तोंड करून बसावे. समोर एक पाट ठेवावा. त्यावर धुतलेला एक स्वच्छ रुमाल अंथरावा. त्यावर तांदळाची लहानशी रास करावी. त्या राशीवर तांब्याचा लोटा पाणी भरून ठेवावा. लोट्यावर एका वाटीत एखादा सोन्याचा दागिना ठेवावा. सोन्याचा दागिना नसेल तर चांदीची एखादी वस्तू ठेवावी आणि तीही नसली तर रुपयाचे एक नाणे ठेवले तरी चालेल. नंतर तुपाचा दिवा करून उदबत्ती लावावी. लक्ष्मी मातेची अनेक स्वरूपे आहेत. लक्ष्मी माता श्रीयंत्रानेच संतुष्ट होते, तेव्हा वैभव लक्ष्मी व्रत करणाऱ्याने प्रथम श्रीयंत्राचे आणि लक्ष्मी माताच्या विविध स्वरूपांचे अंतःकरणपूर्वक दर्शन करावे. त्यानंतर हळद कुंकू लावून पूजा करावी व लाल रंगाचे फूल वाहावे. सायंकाळी घरी बनवलेली एखादी गोड वस्तू प्रसादाकरिता ठेवावी. ती बनवली नसेल तर गूळ किंवा साखरही चालेल. त्यानंतर आरती करावी आणि अंतःकरणपूर्वक 11 वेळा जय लक्ष्मी माता असा जप करावा. नंतर प्रसाद वाटावा. त्यानंतर वाटीतील दागिना किंवा रुपया काढून घ्यावा. लोट्यातील पाणी तुळशीच्या कुंडात सोडावे आणि तांदूळ एका वाडग्यात पक्ष्यांना घालावे. अशा रीतीने शास्त्रोक्त विधीने व्रत केल्याने त्याचे फळ अचूक मिळतेच. या व्रताच्या प्रभावाने सर्व प्रकारची दुःखे दूर होऊन भरपूर धनलाभ होतो. मूल नसेल तर मूल होते. सौभाग्यवती स्त्रीचे सौभाग्य अखंड राहते आणि कुमारिकांच्या इच्छा सफल होतात. हे ऐकल्यावर शीला अत्यंत खुश झाली. ती माताजीला म्हणाली, माताजी, तुम्ही मला वैभवलक्ष्मी व्रताचा जो विधी सांगितलात तो मी जरूर करीन. पण हे व्रत किती वेळा करायचे आणि त्याचे उद्यापन कसे करायचे ते कृपा करून मला सांगा. माताजी म्हणाली, अनेक लोक सांगतात की हे व्रत कसेही करावे, पण हे बरोबर नाही. वैभवलक्ष्मी व्रत हे लक्ष्मी मातेचे व्रत आहे. ते 11 किंवा 21 शुक्रवार करायचे असते. जितक्या शुक्रवारांचा आपण संकल्प केला असेल तितके शुक्रवार हे व्रत करायचे. व्रताच्या शेवटच्या शुक्रवारी शास्त्रोक्त विधीप्रमाणे व्रताचे उद्यापन करायचे. शेवटच्या शुक्रवारी दर शुक्रवारी करतो त्याप्रमाणे पूजाविधी करून नारळ ओवाळायचा, पण त्या दिवशी खिरीचाच प्रसाद करायचा. त्यानंतर 7 कुमारिका किंवा सुवासिनी स्त्रियांना हळद कुंकू लावावे आणि भेट म्हणून वैभवलक्ष्मी व्रताची एक पुस्तिका आणि खिरीचा प्रसाद द्यायचा. नंतर धनलक्ष्मी स्वरूप, वैभवलक्ष्मी स्वरूप माताजींच्या फोटोला वंदन करायचे. लक्ष्मी मातेचे हे स्वरूप वैभव प्रदान करणारे आहे. मातेला वंदन केल्यानंतर मनोमन प्रार्थना करायची की हे धनलक्ष्मी माता, मी अंतःकरणपूर्वक वैभवलक्ष्मी व्रत केले आहे. माझे कल्याण कर, माझ्या इच्छा पुऱ्या कर, निर्धनांना धन दे, निसंतानांना संतान दे, सौभाग्यवतींची सौभाग्य अखंड राहो, कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर, तुझे व्रत करणाऱ्यांना सुख परत दे आणि आम्हा सर्वांना सुखी कर, असे बोलून लक्ष्मी मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपाला वंदन करून आशीर्वाद घ्यावा. माताजीच्या मुखाने वैभवलक्ष्मी व्रताचा विधी ऐकल्यावर शीलाने डोळे मिटले आणि त्या क्षणी मनातल्या मनात संकल्प केला की मी पण माताजीच्या सांगण्याप्रमाणे विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीने 21 शुक्रवार वैभवलक्ष्मी व्रत करीन आणि शास्त्रोक्त विधीने त्याचे उद्यापन करीन. मनात संकल्प केल्यावर शीलाने जेव्हा डोळे उघडले तेव्हा समोर कोणी नव्हते. तिला आश्चर्य वाटले की माताजी कुठे गेली. ती माताजी दुसरी कोणी नव्हती, पण साक्षात लक्ष्मी माताच होती. शीला लक्ष्मी मातेची भक्त होती. तेव्हा आपल्या भक्ताला मार्ग दाखवण्याकरता लक्ष्मी माता त्या माताजीचे रूप घेऊन शीलाकडे आली होती. दुसऱ्याच दिवशी शुक्रवार होता. सकाळीच स्नान करून मनातल्या मनात जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता असा श्रद्धापूर्वक ती जप करू लागली. दिवसभरात कोणाची निंदा नालस्ती केली नाही.
संध्याकाळ होऊन दिवे लागल्यावर हातपाय धुवून शीला पूर्वेकडे तोंड करून बसली. पूर्वी घरात सोन्याचे दागिने पुष्कळ होते, पण वाईट संगतीच्या नादी लागून तिच्या पतीने ते सर्व गहाण टाकले होते. मात्र नाकातली चमकी शिल्लक राहिली होती. ती काढून धुवून तिने वाटीत ठेवली. समोर पाटावर रुमाल पसरून त्यावर तिने तांदळाची एक लहानशी रास केली. तिच्यावर पाणी भरलेला तांब्याचा लोटा ठेवला. त्यावर चमकी असलेली एक वाटी ठेवली. नंतर माताजीने जो विधी सांगितला होता त्याप्रमाणे तिने वैभवलक्ष्मी व्रत केले. घरात खडीसाखर होती. तिचा तिने प्रसाद केला. पतीला जेव्हा तो प्रसाद तिने दिला त्या क्षणापासून त्याच्या स्वभावात फरक पडू लागला. त्या दिवशी पतीने तिला मारझोड केली नाही. तिला खूप आनंद वाटला. पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने तिने 21 शुक्रवार वैभवलक्ष्मी व्रत केले. 21व्या शुक्रवारी माताजीने सांगितल्याप्रमाणे व्रताचे उद्यापन करून 7 स्त्रियांना तिने वैभवलक्ष्मी व्रताची एक पुस्तिका भेट म्हणून दिली. नंतर मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपातील फोटोला वंदन करून तिने मनोभावाने प्रार्थना केली की, हे माता धनलक्ष्मी, मी तुझे वैभवलक्ष्मी व्रत मनोभावाने आज पूर्ण केले आहे. हे माता, आमचे कल्याण कर. आमच्या मनातील इच्छा पूर्ण कर. निर्धनांना धन दे. निसंतानांना संतान दे. सौभाग्यवतीचे सौभाग्य अखंड राहो. कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर. तुझे व्रत करणाऱ्यांना सुख पुन्हा मिळवून दे. आम्हा सर्वांना सुखी कर. असे म्हणून लक्ष्मी मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपाच्या फोटोला वंदन करून तो तिने डोळ्याला लावला. अशा रीतीने शास्त्रोक्त विधीपूर्वक पूर्ण श्रद्धेने शीलाने व्रत केले आणि तात्काळ त्याचे फळही तिला मिळाले. तिच्या पतीला जी वाईट संगत लागली होती ती सुटून त्याच्यात सुधारणा झाली. पुष्कळ मेहनत घेऊन तो कामधंदा करू लागला. लक्ष्मी मातेच्या वैभवलक्ष्मी व्रताच्या प्रभावाने त्याच्या अपेक्षेबाहेर त्याला नफा मिळू लागला. लवकरच त्याने गहाण ठेवलेले शीलाचे दागिने सोडवून आणले. घरात पूर्वीप्रमाणे सुखशांती आली. वैभवलक्ष्मी व्रताचा हा प्रभाव पाहून शेजारी पाजारी स्त्रियांनी शास्त्रोक्त पद्धतीने हे व्रत करण्यास सुरुवात केली. हे माता धनलक्ष्मी, शीलाला जसे तू फळ दिलेस तसे सर्वांना फळ दे. सर्वांच्या इच्छा पूर्ण कर. सर्वांना सुखशांती दे. जय माता धनलक्ष्मी. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.